सीना नदीच्या पुरामुळे पाकणीसह अनेक गावांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे। नागरिकांनी अजूनही मदत न मिळाल्याचा आरोप करत प्रशासनाने तातडीने मदत द्यावी अशी मागणी केली आहे। जिल्ह्यात सीना नदीला आलेल्या पुराने हाहाकार माजवला। या पुराचा ग्रामीण भागात मोठा फटका बसला। अनेक गावातील शेती, घरे, धान्य वाहून गेले। अनेक नागरिक पुरात अडकले। अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। पूरग्रस्तांच्या भेटीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक नेते मंडळी गेली। परंतु अजूनही काही गावात जे पुरामुळे बाधित झालेले शेतकरी कुटुंब आहेत त्यांना अजूनही मदत मिळाली नाही। पाकणी गावात अशीच परिस्थिती असून अनेक घरे पडली आहेत। शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे। घरातील धान्य, संपूर्ण संसार वाहून गेला आहे। पण प्रशासनाकडून अजूनही काही मूळ पूर बाधितांपर्यंत मदत पोहोचलेली नाही असा आरोप पाकणी येथील ग्रामस्थांनी केला असून आता तरी प्रशासनाने जागे होऊन मदत पोहोचवावी अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे। परिस्थिती काय झाली पुरामुळे? परिस्थिती पुरामुळे ही सगळी फळशी उकलली, सगळं पाक चिरलंय। कुठं राहायची स्थिती राहिली नाही। कुठं गबाळ घेऊन कुठं जायचं, कुठं राहायचं, कुठं खायचं। रोज एकाच्या कुणाच्या तर जाऊन घरात झोपता, आंघोळ करायचं, खायचं प्यायचं, हैराण, पाणी प्यायचं हैराण झाले सगळं। कोणी आलं नाही, कोण सरपंच नाही, कुणी नाही, कुणीच नाही। निक्का आमची सगळ्या हैराणी होऊन गेले बघा। काय करायचं, कसं राहायचं, कसं करायचं, आता अचानक काय म्हणून करायचं आम्ही सगळं। आता काय पूर आल्यापासून ते हैराण आहे, ते आमचं अजूनपर्यंत हैराण आहे। आता कुठं गबाळ टेकवायला सुद्धा जागा नाही आम्हाला। आणि भिजलं माझ्या लक्ष्मी साईड, मी सगळं पार नदीला हायच्या पाण्यात सोडून आली। मी काय सुद्धा नाही राहिलं। बाकीच्या लोकांना ज्यांना गरज नाही त्यांनाच आणून ह्या ग्रामपंचायतनं वैयक्तिक वाटलेलं त्यांनी त्यांना दिलंय आणि स्वतः ग्रामपंचायतचं पण काय काम नाही आणि शासनाचं पण नाही। शेतीचे पूर्णपणे वाहून गेलेलं आहे। आता पूर्ण घरातलं पाक वाहून गेले, काहीच राहिलेलं नाही। आम्हाला अद्याप कुठलीही मदत ही आलेली नाही। आम्ही नागपुरामध्ये स्थलांतर झालो होतो, पण आमचं घर पूर्ण पाण्यात गेलेलं आहे, पूर्ण बुजलेलं होतं, कुलपापर्यंत पाणी होतं। आम्हाला राहायला सुद्धा आम्हाला घर नाही अशी परिस्थिती आमची झालेली आहे। आम्हाला येऊन पाहुण्यांनी सोलापूरला घेऊन गेलेले, तरी आम्हाला इथं कुठलीही ग्रामपंचायतनं म्हणा किंवा आमच्यापर्यंत कुठलंही किट म्हणा किंवा आम्हाला जेवणाचं कुणीही उपलब्ध करून दिलेलं नाही। आता प्रशासनानंही केलं नाही। हो का, इथं ग्रामपंचायत ऑफिस आहे, त्या ग्रामपंचायतनं आज 8 दिवस झालं पाणी येऊन इथली घाणसुद्धा उचलली नाही। सगळं जीवन धोक्यात, आरोग्य धोक्यात आलेल्या लोकांचं आमचं नुकसान। शेतीचं माझा ऊस गेलाय 10 एकर पाण्यात, माझं घर पूर्ण पाण्यात होतं। आम्हाला राहायची खूप अडचण झालेली आहे साहेब। आमचं घर पडलेलं आहे पूर्ण। हे माझं दुकान आहे, जवळजवळ 2 ते 2.5 लाखाचा माल ह्यातला वाहून गेलेला आहे।